तर आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपी करतानाची गोष्ट समोर आलेली आहे। केंद्र संचालकांसह आता 19 पर्यवेक्षकांवरती कारवाई करण्यात येणार आहे। सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला। चेक बाउन्स प्रकरणी सरेंडर केलेला राजपाल यादवला सोनू सूद यांनी मदतीचा हात दिलाय। कठीण काळात कलाकारांनी एकत्र यावं, सोनू सूद यांनी ट्विट करत हे आवाहन केलं। सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आता वंदे मातरम आणीबाणी असणार आहे। केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे। 3 मिनिटं 10 सेकंदांचा वंदे मातरमच्या 6व्या कडव्याचं गायन आणीबाणी असणार आहे। तर अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी पोलिसांना फिटनेसचे धडे दिले। 1 मिनिट 10 सेकंदात कृष्णप्रकाश यांनी जवळपास 50 जोर मारलेले आहेत। नाशिकच्या येवल्यातील दुगल गावामध्ये 15 दिवसांपासून बिबट्याचा वावर होता। नागरिकांमध्ये दहशत होती। वन विभागाकडे उपाययोजना करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली। नाशिकच्या दिंडोरीतील मुळानं परिसरामध्ये अन्नाच्या शोधात असलेल्या बिबट्या विहिरीत पडला। वन विभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीनं बिबट्याला जीवनदान मिळालं। मीरा भाईंदरमध्ये मध्यधुंद कार चालकाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। नियंत्रण सुटल्यानं कार डिवायडरला धडकून अपघात झालाय। ओल्ड पेट्रोल पंपाजवळ ही घटना आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा लैंगिक छळ झालेला आहे। वर्गातील 4 मुलांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे। 4 अल्पवयीन मुलांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। बीडमध्ये पोलीस भरती दरम्यान उमेदवाराचा मृत्यू झालाय। 1600 मीटर धावताना तरुणाला भोवळ आलेली होती। रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केला।